हॅलो नमस्कार, तुमचं कावळ्या किचनमध्ये स्वागत आहे. तर मी बनवणार आहे झणझणीत मिसळ पाव. त्याच्यासाठी घेतलेली मी मटकी. तर मी घेतले टमॅटो, कढीपत्ता, कोथिंबीर, अद्रक, लसूण आणि कांदा. तर हे साहित्य मी घेतलेलं आहे सगळं. तर आपल्याला पहिलं तर आता मटकी शिजायला घालायची. तर मटकी थोडीशी मी हळद घालून घेतलेली. तर मटकी आपल्याला मस्त कढईत मी शिजवून घेणार आहे. तर तुम्ही कुकरमध्ये पण घालू शकता. तर मी घातलेलं आता ह्याच्यात 2 ग्लास पाणी घालून घेते. तर हेच पाण्याचा परत आपल्याला वापर करायचा आहे. चवीप्रमाणे थोडं मीठ घातलेलं आहे. तर तुम्ही लक्षात ठेवा, आपण मटकीत पण मीठ घातलेलं आहे, त्याच्यामुळे भाजीत किती घालायचे. तर हे बघा, आता आपल्याला थोडंसं खोबरं खिसून भाजून घेते मी. हे सुक्कं खोबरं आहे, तर मी भाजून घेतलं आहे. तर आपल्याला हे आता मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. तर हे बघा, खोबरं, अद्रक आणि लसूण, थोडीशी कोथिंबीर आणि कढीपत्ता आपल्याला हे घालायचे आणि मिक्सरला ह्याचा छान मसाला बनवून घ्यायचा आहे. तर हे मसाला आपल्याला वाटून घ्यायचा मिक्सरला. तर हे मी कढईत तेल ठेवलेलं आहे आणि तेल पण आपल्याला भरपूर घालायचं आहे. त्याच्यात घातली जिरे मोहरी, छान तडतडली आहे, मस्त कलर आलेला आहे त्याला. त्यात टाकून घालून घेऊया कांदा आणि कढीपत्ता. तर हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आता हे. तर त्याला कलर चेंज होऊस तर आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. तर ही कांदा आपल्याला छान भाजायचा आहे. तर आता ही भाजून झालेला आपला कांदा. तर मस्त त्याला कलर आलेला आहे. तर कांद्यातच आपल्याला टमॅटो घालून घ्यायचे. तर मी 1 टमॅटो घालून घेतलेलं आहे त्याच्यात. तर हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकदम ही टमॅटो वगैरे मऊ झालं पाहिजे त्याच्यात. तर आपल्याला आता ह्याच्यात जे मसाले टाकणार आहे ते टाकून घ्यायचे आपल्याला आणि सगळे मी घरातलेच मसाले वापरलेले आहेत. तर जे आपण आता खोबरं अद्रक वाटलेलं आहे तो मसाला मी घालून घेतलेला आहे त्याच्यात आणि छान आता ह्याला मिक्स करायचं. तर मी घालते आता ह्याच्यात जिरा पूड. तर मी थोडी जिरा पूड घालून घेतलेली आहे. तर परत आपल्याला जी माझा घरात मसाला आहे तोच मसाला मी वापरणार आहे. घरी मी काळा मसाला बनवलेला आहे. तर असा हा छान घालून घ्यायचा आणि मसाला खूप माझा छान झालेला आहे, छान कलर आलेला आहे त्याला. तर थोडासा मी कांदा लसूण मसाला घालून घेते त्याच्यात. तर हे आपले असे मसाले घालून घ्यायचे आणि छान मिक्स करायचं आणि त्याच्यात थोडंसं मीठ पण घालायचे. तर मी घातलेली धना पावडर, जिरा पावडर. तर असंही छान आपल्याला एकदम तेल छान सुटलंय. तर आता आपल्याला हे मिक्स झालेलं आहे. तर ह्या प्रमाणात आपल्याला ही भाजी बनवायची आहे. तर अशी